नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी काम करत असलेल्या एका मजुराला काही जणांनी गैरसमजातून जबर मारहाण केली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी चाकण ग्रामीण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून मारहाण करणाऱ्या तरुणांचा चाकण पोलिसांकडून शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे ज्या मजुराला मारहाण करण्यात आली तो बोलू शकत नसून मुका असल्याचे सांगण्यात आले आहे. 4:30 वाजता 5-6 जण आली होती. हा मुका आहे, याला बोलता येत नाही आणि याच्या हा तिकडं होता, म्हणजे झाडाच्या इथं उभा होता. त्यांनी याला आवाज दिला, शर्ट घालून इकडं आला. त्यांनी काय पिलेली होती पोरं. याला ओढून नेला त्या ॲम्ब्युलन्सच्या पाशी आणि याला मारला. त्यामध्ये याच्या गळ्यामध्ये 7,000ची चेन होती. चांदी का चेन, उसका प्राइस 7,000. तर याच्या प्रकारे याला मारहाण केली आणि करून लोक ती पोरं म्हणत होती, म्हणलं शिवी वगैरे दिली असेल. पण हा मुका आहे, काही शिवी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे भांडण्याचा काही विषय नाही. पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि खेड तालुक्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. बुधवारी 28 मे 2025 रोजी दुपारच्या वेळी काही काळ मुसळधार सरीने काही भागात हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली आहे. मात्र गेल्या 4-5 दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे उन्हाळी पिकांबरोबरच फळभाज्या व पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. तालुक्यात गेल्या 8-10 दिवसांपासून विविध भागात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 4 दिवसात तो सर्वदूर व दमदार प्रमाणात कोसळला. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर्व भागात फळभाज्या व पालेभाज्यांनाही या पिकाचा फटका बसला. कांदा, कोबी, फ्लॉवर, दोडका आदी पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले. मंगळवारपासून पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली होती. मध्यंतरी काही वेळ दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी हा प्रामुख्याने भात शेतीवर अवलंबून आहे. या सर्व भागात धूळ वाफेवर पेरणी केली जाते. परंतु या अवकाळी पावसाने पेरण्या होतात की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झालाय. या अवकाळी पावसाने औंढे येथे अनेक शेतकऱ्यांचे घरांचे, गोठ्यांचे, जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये गणेश किसन शिंदे यांचा बैल मृत्युमुखी पडलाय, तर भिकाजी कांबळे यांच्या गोठ्यावरती झाड पडून मोठं नुकसान झाले. पोपट विष्णू शिंदे, गोविंद पांडुरंग शिंदे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या भागात पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसामुळे औंढे गावामध्ये, मुक्काम औंढे तालुका खेड जिल्हा पुणे या गावामध्ये अवकाळी पावसामुळे जास्त पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी किसन शंकर शिंदे या शेतकऱ्याचा शेतीच्या मशागतीच्या वेळी या ठिकाणी त्यांचा बैल दगावल्यामुळं त्यांना हातूनच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यांना त्वरित प्रशासनाने मदत मिळावी ही आमच्या ग्रामस्थांच्या व त्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती. या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी नामदेव चेअरमन शिंदे यांनी खूप असं मोठं प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पोलीस पाटील सरपंचांना त्वरित माहिती दिल्यामुळं या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलून या ठिकाणी पंचनामा करून आणि महसूल अधिकारी तलाठी मॅडम कोतवाल, वसंत काळडोके, पोलीस पाटील विलास बारगू शिंदे आणि मी स्वतः सरपंच या ठिकाणी उपस्थित या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामा करून या ठिकाणी प्रशासनाकडे प्रकरण दाखल केलं झालं असं महसूल अधिकारी यांनी सांगितलं. तत्पूर्वी त्याच घटनेप्रसंगी या ठिकाणी गावातील शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. कोणाचे बांध फुटलेलं आहे, तर कोणाच्या घराच्या भिंतीचे छेद आणि झाडे पडून जनावरांच्या गोठ्यावरती या ठिकाणी भिकाजी दादा कांबळे. दावडी गावातील शेतकऱ्याने डोंगरालगत असलेल्या मुरमाड जमिनीवर कोथिंबीर फुलवली आहे. सध्या भाजीपाला मातीमोल झालेला असताना कोथिंबीरीच्या एका जोडीला 20 ते 25 रुपये भाव आहे. दावडी येथील या शेतकऱ्याला कोथिंबीर मालामाल करणार आहे. कुठले घर आहे काय नाव आहे तुमचं? गाडगे संपत गाडगे. कोणती व्हरायटी? ही व्हरायटी आपली गौरी गोल्ड. होय.
काळूस भागात फ्लॉवर पिकाचे मोठे नुकसान झाले असून या पिकांचे अद्याप पंचनामे प्रशासनाने केले नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. गुंडाळवाडी येथील शेतकऱ्यांचे बाजरीच्या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. वडगाव पाटोळे येथे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी भेट देऊन अवकाळी मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांना फार्मर आयडी बद्दल माहिती देऊन सहभाग घेण्याचे आवाहन केले. महसूल प्रशासनाकडून यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अर्ज भरून घेण्यात आले. राजगुरुनगर येथे खेड बाजार समितीच्या आवारातील दररोज दुपारी शेतीमाल घेऊन शेतकरी येत असतात. आडते खरेदी करत असतात, मात्र खरेदीदार येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या तरकारी मालाचे व भाजीपाल्याचे भाव घसरल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर खेकडे मिळून येत आहेत. आकाराने मोठे असलेल्या या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. 400 रुपये किलो दराने मिळणाऱ्या खेकड्यांना खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होतीये. पाऊस पडल्यानं खेकडे बाहेर पडत असल्यानं सध्या खेकड्यांची उपलब्धता अधिक असल्याचं शिवा मुकडे आणि मच्छीमार बांधवांनी सांगितलंय. नीट बघा. तेल ना, तेल त्याचं चरबी असते. तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात. भाजल्यावर चांगलं असतं ना. अरे मोडून घेते ते नंतर काढ. मोड मोड. आहे का आमच्या कामाचं काय? काहीच नाही. 1 2 4 5. वेताळे गावाचे सुपुत्र असलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांचा गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन, राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. विशाल तनपुरे, जयश्री तनपुरे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि दिगंबर लोखंडे आणि शारदा लोखंडे जिल्हा परिषद अकोला. राजगुरुनगर शहरातील पाणीपुरवठा गेले 15 दिवसापासून विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवण्याची वेळ आली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेला सार्वजनिक पाणीपुरवठा चासकमाड धरणातून पाणीपुरवठा होतो. चासकमाड धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने धरणात असलेल्या जॅकवेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीच येत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. त्यातच सध्या कळूस रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मुजोरीपणामुळे 5 वेळा मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शिरोली पाईट रस्त्यावर 5 कोटीचे लादवड किवळे पाईट लोढुकवाडी येथे 3 पुलांची कामे सुरू आहेत. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसाने लादवडचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे पाईट रस्त्यावर ओढ्यावर काम सुरू असलेल्या पुलाच्या कडेने तात्पुरता कच्चा रस्ता पाण्यात गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शिरोली पाईट आंबोली वांद्रा रस्ता बंद पडल्यामुळे या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्ग असणाऱ्या कळूस रस्त्यावर वळली गेली. सध्या वडगाव पाटोळे ते कळूस रस्त्याचे नवीन सिमेंट कॉन्क्रीट करण्यासाठी संपूर्ण रस्ता उखडण्यात आला असून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सततच्या पावसामुळे या रस्त्यावर संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. राजगुरुनगर जवळ सातकर स्थळ येथील एका प्लॉट धारक विकसकानं ओढ्यावर मोठा मोरी पूल करण्यास ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस देऊन विरोध करून सुद्धा छोटा मोरी पूल तयार केला. त्यामुळे पावसाचं पाणी आता शेतकऱ्यांच्या जमिनीत पसरून नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान 2025 अंतर्गत खरीप पूर्व पीक नियोजन आणि शेतकरी मेळावा आयोजन करण्यात आलाय. आपल्या गावामधील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय. चिखली मोई रस्त्यावर होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थ आता हैराण झालेत. PMRDA वाहतूक पोलीस विभाग महाळुंगे, ग्रामपंचायत मोई यांनी याकडे आता लक्ष देण्याची मागणी होती आहे.
कोरेगाव खुर्द किवळे ते वासुली MIDC रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि कामगारांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलाय। खेड तालुक्यातील आदिवासी भागातील अभिनेता, लेखक, दिग्दर्शक असलेले दत्तात्रय हैबती तिटकारे या तरुणाला राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मागील 17 वर्ष मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ते काम करतात। त्यांनी अभिनेता म्हणून अनेक चित्रपट, मालिका, वेब सिरीज, लघु चित्रपट, नाटक यांमधून काम केलंय। तसंच अनेक लघु चित्रपट त्यांनी दिग्दर्शित सुद्धा केलेत। त्यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार असे आजपर्यंत 354 पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि राज्यस्तरीय आदिवासी कलावंत पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे। खेड तालुक्यातील भोसे गावातील नारी शक्ती ग्राम संघाकडून बुधवारी 28 मे रोजी बचत गटांना 12 लाख निधीचं वाटप करण्यात आलंय। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।